जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सेलू आठवडी बाजाराने घेतला अतिक्रमणाचा मोकळा श्वास। सेलू अनेक वर्षापासून डोकेदुखी ठरलेला आठवडी बाजारातील अतिक्रमण आणि ट्रॅफिक जामचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय। प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे बाजार परिसरात आता शिस्त आणि सुव्यवस्था दिसून येत आहे। सेलू शहरातील आठवडी बाजार परिसरात गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर झाला होता। रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या गाड्या, अनधिकृत स्टॉल्स आणि विस्कळीत पार्किंगमुळे वाहनांची मोठी कोंडी होत होती। नागरिक, व्यापारी आणि शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। वाहतूक कोंडीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले होते आणि परिसरात सतत तणावाचे वातावरण निर्माण होत होते। या गंभीर प्रश्नांवर जनसंग्राम न्यूजने सातत्याने आवाज उठवत प्रशासनाचे लक्ष वेधले। पंचायतीच्या वतीने आठवडी बाजारात सगळं बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आठवडी बाजाराच्या बाजूला फोर व्हीलर पार्किंगसाठी तसेच नागरिकांकरता टू व्हीलर पार्किंगसाठी जागेची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आठवडी बाजारात पुरेशा प्रमाणात सर्व व्यवसायांसाठी जागा उपलब्ध आहे। त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी नेमून दिलेल्या ठिकाणीच व्यवसाय करावा व प्रशासनाला सहकार्य करावे। अतिक्रमण आणि ट्रॅफिक जामचा मुद्दा वारंवार मांडल्यानंतर अखेर प्रशासनाने ठोस पावले उचलली। मुख्याधिकारी अग्रवाल यांनी स्वतः लक्ष घालत धडक कारवाई केली। बाजार परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले, पार्किंगची शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले। या कारवाईत पोलीस ठाणेदार ठाकूर साहेब आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनीही मोलाची भूमिका बजावली। प्रशासन आणि पोलिसांच्या समन्वयामुळे आठवडी बाजार परिसरात आता शिस्त आणि सुव्यवस्था पाहायला मिळत आहे। परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी अग्रवाल साहेब तसेच पोलीस प्रशासनाचे कौतुक केले असून ही ठोस भूमिका प्रत्येक आठवड्यात कायम ठेवावी अशी मागणी केली आहे। सध्या तरी आठवडी बाजारातील अतिक्रमण आणि ट्रॅफिक जामची समस्या पूर्णपणे मिटल्याचे चित्र आहे। मात्र ही शिस्त कायम राखण्यासाठी प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक आहे। भविष्यातही अशीच धडक कारवाई होऊन शहर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त आणि वाहतूक सुरळीत ठेवावी अशी मागणी होत आहे। गणेश खोळके, जनसंग्राम न्यूज,